राशी 18 ते 24 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी, ऑगस्टच्या या आठवड्यात त्रिग्रह योगाचा एक उत्तम संयोग तयार होत आहे। या शुभ योगात तुळ राशीच्या लोकांना या आठवड्यात भरपूर लाभ मिळणार आहे आणि पैसे कमविण्याच्या सुवर्ण संधी देखील उपलब्ध होतील। व्यवसायात नवीन प्रकल्प यशस्वी होतील आणि जीवनात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील। आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल राहील आणि संपत्ती वाढीसाठी शुभ संयोग निर्माण होत राहतील। कामाच्या ठिकाणी नफा मिळवण्याच्या सुवर्ण संधी मिळतील आणि समाजातही आदर वाढेल। अशा परिस्थितीत जाणून घेऊया तुळ राशीसाठी हा नवीन आठवडा कसा असणार आहे। तुळ राशी, या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल आणि तुम्ही नवीन प्रकल्पावर काम सुरू करू शकता, ज्यामुळे यश मिळेल। व्यवसायाच्या बाबतीत या आठवड्यात तुम्ही प्रवासात खूप व्यस्त असाल, परंतु तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल। आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, अशा परिस्थितीत बजेट बनवणे आवश्यक असेल। आठवड्याच्या शेवटी जीवनात आनंद आणि समृद्धी येऊ लागेल। प्रेम जीवनात आनंद राहील आणि जोडीदारासोबतचे नाते मजबूत राहील, परंतु कुटुंबातील काही बाबींमुळे तुमचे मन अशांत राहू शकते आणि जीवनाबाबतही काही तणाव असू शकतो, यासाठी सावधगिरी बाळगा। तुळ राशी, आठवड्याच्या सुरुवातीला एकाच राशीतील चंद्र आणि गुरु ग्रहांची अद्भुत ऊर्जा तुम्हाला तुमच्या स्वप्नांना विसरून जाण्याची आठवण करून देते। तुम्ही जे काम करत आहात, ज्या जबाबदाऱ्या पेलत आहात आणि स्वतःला व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि कमी दडपणाखाली ठेवण्यासाठी तुम्ही काय करत आहात यावर तुम्ही अधिक लक्ष केंद्रित कराल। तुमच्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे आवश्यक असेल, विशेषतः आठवड्याच्या मध्यात जेव्हा सूर्य आणि चंद्र कन्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा ती तुमच्यासाठी खूप सकारात्मक ऊर्जा असते, कारण ती तुम्हाला जागरूक, तयार आणि प्रेरित राहण्यास मदत करेल। या आठवड्यात तुम्हाला स्वतःची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे हे देखील समजेल, कारण तुम्ही काहीतरी मोठे पाऊल उचलण्यापूर्वी तुमच्या बॅटरी रिचार्ज करण्याकडे जास्त लक्ष द्याल। मेष राशीतील शनी कदाचित थकलेला वाटेल, परंतु या आठवड्यापासून कन्या ऋतू तुम्हाला आतील प्रकाश आणि कवच शोधण्यास मदत करेल। तुळ राशीच्या लोकांना ऑगस्टच्या या आठवड्यात कामाच्या ठिकाणी चांगले फायदे मिळू शकतात। नफ्याच्या बाबतीत परिस्थिती तुमच्या बाजूने राहील आणि अविवाहितांसाठी या आठवड्यात एक खास नातेसंबंध येऊ शकतात। या आठवड्यात तुम्हाला दैनंदिन कामांमध्ये लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल। या आठवड्यात तुमच्या आनंदात वाढ होण्याची शक्यता आहे आणि व्यवसायात चांगली कमाई होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल। तुमच्या जोडीदाराशी तुमचा समन्वय चांगला राहील। मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही आनंदी असाल आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायातील नफ्याच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते आणि आरोग्यही चांगले राहील। तुळ राशी, आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी सामान्यतः स्थिर राहील। 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान चंद्र मिथुन राशीत असेल, ज्यामुळे मन सक्रिय राहील। त्यामुळे मानसिक उत्साह संतुलित करण्यासाठी शारीरिक हालचालींचा समावेश करा। या आठवड्यात काम आणि नातेसंबंधांमध्ये संतुलन राखण्याची गरज अधोरेखित होते। 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान चंद्र मिथुन राशीत असेल, ज्यामुळे प्रियजनांशी विशेषतः योजनांविषयी संभाषण फायदेशीर ठरेल। तसेच 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान चंद्र कर्क राशीत असेल। या काळात शुक्राचे भ्रमण तुम्हाला भावनिकदृष्ट्या संवेदनशील बनवू शकते, नातेसंबंध मजबूत करू शकते, परंतु इतरांच्या मतांबद्दल जास्त विचार करण्याची प्रवृत्ती देखील असू शकते। 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान चंद्र सिंह राशीत असेल, ज्यामुळे सामाजिक मेळावे, तारखा आणि मित्रांसोबत उत्साहाचे वातावरण निर्माण होईल। आठवड्याच्या सुरुवातीला 18 ते 19 ऑगस्ट दरम्यान चंद्र मिथुन राशीत असेल, जो उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी अनुकूल काळ आहे। आठवड्याच्या मध्यभागी 20 ते 22 ऑगस्ट दरम्यान चंद्र कर्क राशीत असेल, जो व्यावहारिक किंवा करिअरशी संबंधित परिस्थितीत शिकलेले ज्ञान लागू करण्याची संधी प्रदान करेल। 23 ते 24 ऑगस्ट दरम्यान या आठवड्याच्या शेवटी चंद्र सिंह राशीत असेल, ज्यामुळे सर्जनशील विचारांना चालना मिळेल आणि गट प्रकल्प किंवा विचारमंथन सत्रांसाठी एक आदर्श काळ असेल। तुळ राशी, हा आठवडा बौद्धिक विकास, व्यावसायिक प्रगती आणि सामाजिक सुसंवाद यांचे सुंदर मिश्रण आहे। आठवड्याची सुरुवात ज्ञानाच्या विस्ताराने होईल, मध्यभागी करिअरमधील सर्वोच्च कामगिरी होईल आणि शेवटी उत्साही सामाजिक संवादाने होईल। शुक्राच्या प्रभावामुळे आकर्षण आणि राजनैतिकता तुमचे सर्वात मोठे शस्त्र बनतील। तुळ राशी, या आठवड्यात स्वशोध आणि सामाजिक सहभागाचे सुसंवादी मिश्रण आहे। शुक्र राशीमुळे सर्जनशील मार्गांचा शोध घेण्यास प्रोत्साहन मिळत असल्याने तुम्ही कलात्मक अभिव्यक्ती आणि विश्रांतीला प्रोत्साहन देणाऱ्या क्रियाकल्पांकडे आकर्षित होता।
नातेसंबंध चर्चेत असतात. राजनैतिकतेचे संवाद साधल्याने सहकारी किंवा प्रियजनांशी किरकोळ मतभेद दूर होऊ शकतात, ज्यामुळे सुसंवाद वाढतो. बुध प्रतिगामी तुम्हाला गैरसमज दूर करण्याची आणि आवश्यक असल्यास लेखी करारांची खात्री करण्याची आठवण करून देतो. आर्थिकदृष्ट्या सावधगिरी बाळगा. आवेगपूर्ण खर्चापेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक धोरणांचा विचार करा. जर तुम्ही अविवाहित असाल तर सामाजिक आमंत्रणे आकर्षण संवादांना कारणीभूत ठरू शकतात. कोणीतरी अद्वितीय व्यक्ती तुमची आवड निर्माण करू शकते. प्रेमात तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनाचे कौतुक केल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. वाढीसाठी पोषक वातावरण तयार होईल. मित्रांसोबत आनंददायी प्रवास करण्यासाठी किंवा तुमचे मन विस्तृत करणारे काहीतरी वाचण्यासाठी आठवड्याचा शेवट आदर्श आहे. चिंतन, सर्जनशीलता आणि तुमच्या प्रवासाला प्रेरणा देणाऱ्या मूळ इच्छांशी पुन्हा जोडणाऱ्या सौम्य ऊर्जेचा स्वीकार करा. तुळ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग केशरी असेल, शुभ क्रमांक 5 असेल, शुभ दिवस शुक्रवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.